आज आपण आंब्याच्या पुऱ्या बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी आंब्याचा टाकला। त्याच्यामध्ये गुळ घालते मी। आंबे खूप गोड आहे म्हणून मी थोडासाच गुळ घातलाय आणि हे विरघळून घेते। गुळ चांगला विरघळला त्याच्यात चवीपुरतं म्हणजे थोडंसं अगदी मीठ टाकायचं। गोडाचा पदार्थ असेल तर मीठ टाकलेलं छान लागतं। आता 1 चमचा मी तांदळाचं पीठ घेतले आणि 2 चमचे रवा घेतला, ते पण घालते आणि 1 गच्च भरून वाटी, त्याच वाटीने आंब्याचं हे पल्प घेतलं तर त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि मिक्स करून घेते। असं मी मिक्स करून घेतले। आता थंड झाल्यावर मळून घेते। ताटात ओतून घेतले, आता मळून घेते। असं मी पीठ भिजवून घेतले। आता मी हाताला तेल लावते बघा। आणि याचे छोटे छोटे असे गोळे करून घेते। मी याच्या पुऱ्या लाटून घेते बघा। पीठ लावायचं नाही, असंच लाटायचं। अशा मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या। आता मी गॅसवर कढई ठेवली, त्यात तेल घातले आणि आता ही पुरी टाकून घेते। गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची। पलटी करून घेतली बघा मी। छान फुगली, आता मी काढून घेते। बाकीच्या अशाच तळून घेते। अशा मी पुऱ्या बनवून घेतल्या। तेलकट होत नाही ना काही नाही। या पुऱ्या चहासोबत छान लागतात किंवा नुसतं जरी खाल्लं तरी छान लागतं। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।